तो मुलगो झाडावरून सरसराट खाली उतरलो आणि हवेत तरंगतच तो समीरच्या दिशेने येऊ लागलो। या सगळा भयंकर दृश्य बघून समीरच्या काळजाचे ठोके वाढाक लागले। त्यांना लगेच आपल्या बुलेटला स्टार्ट मारूक घेतल्यान माका तर खूप मजा येता। तोच लहान मुलगो त्याच्या मागे बसून पुन्हा बोलाक लागलो। या सगळ्या भयंकर वाक्य ऐकान समीराक तर काय गाडी चालवचा सुधराकत नाही आणि त्याच्या गाडीवरचा नियंत्रणच सुटला आणि त्याची गाडी रस्त्याच्या कडेक असलेल्या एका जुन्या विहिरीच्या भिंतीक जाऊन धडकली। नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत एका मुलासोबत गावाकडून शहरात जाताना वाटेत मुंजाचा दर्शन घडला आणि त्याका तो मुंजा किती भयंकर पडलो हे आपण या व्हिडिओत बघणारच असो। पण त्याआधी मी तुमका एक सांगतोय की बरेच जण असे असत जे व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब लाईक कोणच करत नाही। त्यांच्याकडे माझी एकच कळकळीची विनंती आहे की प्लीज लाईक सबस्क्राईब करून टाका आणि मगच हा व्हिडिओ बघूक सुरुवात करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता या भयानक व्हिडिओ आपण सुरुवात करूया। समीर शहरात नोकरी करतो, पण आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी तो 5 वर्षांनी गावा गेलो होतो। लग्न सोहळा पार पाडल्यान पण शहरातल्या ऑफिस मधून त्याका तातडीचो फोन इलो आणि त्याका रात्रीच निघणं भाग होता। तेवढ्यात त्याची आजी सांगाक लागली, अरे आजची रात्र थांब, उद्या सकाळी उजाडला की जा, रात्रीची वेळ हा आणि त्यात आज अमावास्या सुद्धा हा। पण तो काय ऐकाक नाही। आजी एक सांगाक लागलो, ओके या 21व्या शतका तुमची भूता आता जुनी झाली आहेत, मी तासाभरात हायवेक लागतलय असा सांगान समीरान आपल्या बुलेटाक स्टार्ट केल्यान रस्तो वाहनावानाचो होतो। दोन्ही बाजू दाट सुपारीची बाग आणि मध्येच येणारी आंब्याची झाडा। जसो जसो तो गावाबाहेरच्या निर्जन भागाकडे जाऊक लागलो तसा तसा हवेतलो गारवो अचानक वाढाक लागलो। अचानक त्याका रस्त्यावर काहीतरी पडल्याचा दिसला। त्याने अर्जंट ब्रेक दाबल्यान तिथे कोणीतरी एक पांढरो कापड टाकून गेला होता। समीरान गाडी बाजूक घेतल्यान आणि तो ता कापड बघूक खाली उतरलो। तिथे तर कोणच नव्हता, पण अचानक त्याका कोणतरी हसण्याचा आवाज येऊक लागलो। तो आवाज एका लहान मुलाचा होतो। समीरान आजूबाजूक टॉर्च फिरवल्यान समोरच एक जुना अर्धा अधिक पडलेला पिंपळाचा झाड होता। त्या झाडाच्या फांदीवर त्याका एक लहान मुलगो बसलेलो दिसलो। त्या मुलाच्या गळ्यात जानव्या होता आणि डोक्यावर शेंडी। समीर त्याका विचारूक लागलो, अरे कोण होती या? तो मुलगो झाडावरून सरसराट खाली उतरलो आणि हवेत तरंगतच तो समीरच्या दिशेने येऊ लागलो। या सगळा भयंकर दृश्य बघून समीरच्या काळजाचे ठोके वाढाक लागले। त्यांना लगेच आपल्या बुलेटला स्टार्ट मारूक घेतल्यान पण गाडी काही सुरू होऊचा नावच घेत नव्हती। समोरून तो मुंजा आता त्याच्या अगदी जवळच इलो। त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसा होती आणि समीराक म्हणक लागलो, समीर दादा माका तुझ्या शहरातल्या घरात खेळाक नेशीत काय? त्या मुलाचा आवाज समीरच्या डोक्यात घुमाक लागलो। समीरान जीवाच्या आकांतान बुलेटाक सलग 4-5 वेळा किक मारल्यान समोर तो मुंजा अगदी 5 फुटांच्या अंतरावर येऊन थांबलो। त्याचं शरीर अर्धवट पारदर्शक होता आणि चेहऱ्यावर एक निरागस पण क्रूर हसू होता। अचानक 6व्या प्रयत्नात त्याच्या बुलेटचा इंजन चालू झाला। समीरान हडे तडे अजिबात बघूक नाही ऍक्सिलेटर फिरता तितको फिरवल्यान आणि गाडी सुसाट पळवूक घेतल्यान। थंड वारा त्याच्या कानाक कापून जायत होता, पण समीरच्या अंगाक धरधरावून घाम सुटाक लागलो। काय नाही आता तो फक्त बास हा, तो स्वतःकच समजावत होतो। साधारण 5 किलोमीटर अंतर पार केल्यावर त्याका थोडा सुरक्षित वाटाक लागला। हायवे आता जवळच होतो, पण तितक्यातच त्याका जाणवक लागला की बाईकचा हँडल अचानक जड झाला। गाडीचा वेग
विनाकारण कमी होत चाललो हा. जणू मागच्या सीटवर कोणतरी अतिशय जड व्यक्ती बसली हा. समीरान भीतीन थरथरत बाईकच्या साइड मिरर मध्ये बघितल्यान आरशात फक्त तो रिकामा रस्तोच दिसत होतो. पण जेव्हा त्याने मान वळून प्रत्यक्ष बघितल्यान तेव्हा त्याच्या काळजाचं तर ठोकत चुकलो. कारण मागच्या सीटवर कोणच दिसत नव्हता. पण मागच्या सीटवर बसल्यामुळे त्यावर तयार होणारा दाब समीराक स्पष्टपणे दिसत होतो. कोणतरी अदृश्य शक्ती थंय बसली हा याची त्याका जाणीव होत होती. तेवढ्यातच खूप जोरात गाडी चालवतस. माका तर खूप मजा येता. तोच लहान मुलगो त्याच्या मागे बसून पुन्हा बोलाक लागलो. या सगळ्या भयंकर वाक्य ऐकान समीराक तर काय गाडी चालवचा सुधराकत नाही आणि त्याच्या गाडीवरचा नियंत्रणच सुटला आणि त्याची गाडी रस्त्याच्या कडेक असलेल्या एका जुन्या विहिरीच्या भिंतीक जाऊन धडकली. समीर खाली फेकलो गेलो आणि चिखलात जाऊन पडलो. त्याचा डोक्या करत होता. तो उठायचा प्रयत्नच करत होतो आणि तो प्रयत्न करत असताना त्याका असा दिसला की त्या विहिरीच्या काठावर तोच मुंजा बसलो हा आणि पाय हलवत त्याच्याकडे बघून हसता. आणि समीराक सांगाक लागलो, तुका माहिती आहे समीर दादा, याच विहिरीत मी पडलो होताय. पाणी खूप थंड होता. माका भीती वाटा होती पण आता माका भीती वाटत नाही. आता मी दुसऱ्यांका घाबरवतोय. मुंजाचो चेहरो अचानकच बदलूक लागलो. त्याचे डोळे लाल झाले आणि नका सुद्धा आपणच वाढाक लागली. त्याने आपला हात लांब केलाय. त्याचा हात मानवी मर्यादेपेक्षा जास्तच लांब होऊन समीरच्या गळ्यापर्यंत पोहोचलो. त्याने समीरचं गळं आवळूक सुरुवात केल्यान समीरा श्वासच घेता येत नव्हतो आणि त्याचे डोळे हळूहळू पांढरे पडाक लागले. त्याच वेळी लांबून एका मोठ्या ट्रकचा हॉर्न ऐका गेलो आणि त्या ट्रकची प्रखर प्रकाश ज्योत त्या दिशेने नेली. प्रकाशाचा स्पर्श होतात मुंजान ओरडून त्याचं गळं सोडल्या आणि तो झाडाच्या अंधारात खोई नाहीसो झालो. ह्यात समजाक नाही. ट्रक ड्रायव्हरने गाडी थांबवल्यान आणि खाली उतरलो आणि समीराक विचारूक लागलो, काय झाला साहेब, तुम्ही इथे एकटे काय करताय? समीर धापा टाकत उठलो. त्यानं बघितल्यान तर आपल्या गळ्यावर लहान हातांच्या बोटाचे निळे डाग उमाटले होते. समीर त्या ड्रायव्हरकडे बघून विचारूक लागलो, तुमका तो मुलगो दिसलो नाही काय? ड्रायव्हरानं आजूबाजू बघितल्यान आणि गंभीर होऊन म्हणाक लागलो, साहेब, ही मुंजाची विहीर हय. रात्री कोण थांबत नाही. तुम्ही वाचलात यात नशिबा. लवकर हैसून निघा. समीर कसो बसो बाईकवर बसलो आणि हायवे गाठल्यान तो पहाटे शहरातल्या आपल्या फ्लॅटवर पोहोचलो. त्याने सुटकेचा निश्वास सोडल्यान की आता तो सुरक्षित हा. पण जेव्हा त्याने घराचा दरवाजा उघडून आत पाऊल ठेवल्यान तेव्हा त्याच्या घराच्या हॉलमध्ये असलेल्या आरशावर धूळ साचलेली होती आणि त्यावर कोणीतरी बोटान लिहिला होता, खेळ तर आता सुरू झालो हा. समीरान तो आरशेवरचा संदेश वाचल्यान आणि त्याच्या अंगावर सरसरावून काटो येऊक लागलो. त्यानं काही कपाट उघडून गंगाजळ बाहेर काढल्यान आणि संपूर्ण घरात शिंपडल्यान. हे सगळे माझ्या मनाचे खेळत दुसरा काय नाही असं स्वतःक बजावत त्यांना पांढऱ्या शुभ्र चादरीवर आपलं अंग झाकून घेतल्यान आणि तो खूप थकल्या असल्या कारणान त्याचं थेट डोळू लागलो. ह्या त्याका सुद्धा समजला नाही. पण ही शांतता काही काळापुरतीच होती. रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. घराच्या हॉलमधून कुणाच्या तरी धावण्याचा आवाज समीरच्या कानावर पडाक लागलो. जणू एखादो लहान मुलगो अनवाणी पायान जमिनीवर पळता. समीर धचकानच जागो झालो. त्यानं बेड शेजारचो लॅम्प चालू केलाय. पण प्रकाश पडताच तो अचानकच आवाज थांबलो. समीर उठान हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये तर संपूर्ण शांतता होती. पण अचानक त्याका किचन मधून काहीतरी पडल्याचा आवाज येलो. तो थंय गेलो तर त्याका असा दिसला, फ्रीजचा दार तर उघडा हा आणि आतला दूध तर जमिनीवर सांडला. या सगळं दृश्य बघून समीर तर भीतीन सुन्नत झालो. त्यानं हळूहळू मागे वळान आपल्या बेडरूम कडे बघितल्यान. बेडरूमचा दरवाजो जो त्यानं उघडल्यान होतो तो आता सावकाश स्वतःहूनच बंद झालो. असो आवाज करत दरवाजाची कडी हातून आपणच लागली. तेवढ्यातच, बाहेर ये, कोण असस तू? समीर आरडलो. पण त्याचा आवाज भीतीन थरथरत होतो. आतल्या खोलीतून पुन्हा एकदा तोच ओळखीचा आवाज येलो, दादा, लपाछपी खेळायची हा, तू राज्य घे, मी लपतोय. समीरान जोरात दरवाजावर लाथ मारल्यान
पण दरवाजो जणू दगडाचोच झालो होतो. अचानक घराच्या मेन दरवाजावर कोणतरी वाजवू लागला. समीर धावत धावत मुख्य दरवाजाकडे गेलो आणि आय होल मधून बघूक लागलो तर त्याका असा दिसला की त्याच्या बाहेर शेजारचेच कुलकर्णी काका उभे होते. समीरान घाबरलेल्या अवस्थेत दरवाजा उघडलाय तर ते काका म्हणक लागले, काय झाला रे? एवढ्या रात्री कशा ओरडतस? आणि तुझ्या घरातून एवढं जोरजोरात हसण्याचा आवाज कोणाचा येता? समीर काय बोलणार इतक्यातच त्याका जाणवला की कुलकर्णी काका त्याच्या मागचा भयंकर दृश्य बघून शांतच झाले. समीरान हळूच मागे मान वळवल्यान त्याच्या मागे हॉलच्या कोपऱ्यात छताक चिकटून तो मुंजा उलटो लटकलेलो होतो. त्याचा तोंड विद्रूपपणे पसरला होता आणि तो खाली समीरकडे बघून लाळ गाळत होतो. काका पळा, असा समीर कुलकर्णी काकांका सांगक लागलो. पण कुलकर्णी काकांका काही समजण्याआधीच घरातले सगळे लाईटी एकदमच फुटले. संपूर्ण फ्लॅट मध्ये काळोख झालो. अंधारात फक्त मुंजाचे लाल डोळे चमका होते. तुका वाटला मी कोकणातच राहुलाय? मी तुझ्या सोबतच इलाय. समीर दादा, तुझ्या बुलेटच्या मागच्या सीटवर बसा. मुंजाचा आवाज आता मुलाचं न राहता एखाद्या राक्षसासारखो खोल आणि जड झालो होतो. समीराक जाणवला की तो मुंजा आता फक्त एक हात मरवलो नाही तर तो समीरच्या घरातील वास्तूचं ताबो घेऊ बघता. समीरान मोबाईलची टॉर्च पेटवल्या तर समोर तर मुंजा नव्हतोच, पण आरशावर रक्तासारखे लाल रंगात नवीन शब्द उमटले होते की उद्या रात्री 12 वाजेपर्यंत तुझं वेळा, मग तू माझ्यासारखंच होतलस. समीरान ती रात्र कशी बशी घराबाहेर सोसायटीच्या सिक्युरिटी केबिन मध्ये जाऊन काढलाय. सकाळ होताच त्याने आपल्या जुन्या मित्राक म्हणजेच राहुलाक फोन केलाय. राहुलाक अशा गोष्टींची आवड होती. समीरची अवस्था बघून राहुलान त्याका तातडीने एका व्यक्तीकडे नेण्याचा ठरवलाय. समीर या प्रकरण हाताबाहेर गेला. आपण भगतजीकडे जाऊया, ते या बाबतीत जाणकार असत, असा राहुल समीराक म्हणाक लागलो. शहराच्या टोकाक असलेल्या जुन्या वास्तूत ते दोघे पोचले. तिथे सगळीकडे लिंबाची झाडे आणि झोप जाळण्याचा उग्रवास होतो. भगतजींनी समीरच्या गळ्यावरचा निळ डाग बघितल्याने आणि त्यांचे चेहरे तर गंभीरच झाले. भगतजी असं म्हणाक लागले, ह्यो साधो मुंजा नाया. भगतजींनी डोळे मिटून ध्यान लावल्याने आणि म्हणाक लागले की हो अतृप्त मुंजा हा ज्याका जिवंतपणे छळला गेला होता आणि ज्याचा मृत्यू त्याच विहिरीत ढकलून दिल्यामुळे झाला. आता त्याका त्याच विहिरीतून मुक्त व्हायचा, पण त्यासाठी तुझा शरीर व्हाया. समीर भीतीन तर थरथर कापाकच लागलो. भगतजी माका वाचवा, त्याने आज रात्री 12ची वेळ दिल्या ना. भगतजींनी एक तांब्याची ताईत समीरच्या गळ्यात बांधल्याने आणि त्याका काही अक्षता दिल्याने आणि सांगाक लागले, आज रात्री तो तुका शेवटचा प्रयत्न मनात ओढून नेण्याचा प्रयत्न करतलो. तुका तुझ्या गावी त्याच विहिरीपाशी जाऊचा लागतला, पण एक लक्षात ठेव, वाटेत काहीही झाला तरी मागे वळून बघू नको. जर तू मागे वळलास तर ताई त्याचा रक्षण संपतला. रात्रीचे 11 वाजले होते. समीराक त्याच रस्त्यावरसून पुन्हा कोकणात जाऊचा होता जिथे ह्या सर्व सुरू झाला. राहुलान त्याका हायवे पर्यंत सोडल्यान. समीर आपल्या बुलेटवर एकटोच होतो. जसं तो त्या काळोख्या वळण रस्त्यावर पोहोचलो तसा हवेत विचित्र बदल होऊ लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी त्याका रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले. अचानक त्याका मागून त्याच्या आईचा आवाज ऐका गेलो. समीर थांब रे बाबा, खय जातोस? समीरचे हातपाय कापाक लागले. त्याका मागे वळून ऐक भाव असा वाटला, पण त्याका भगतजींचे शब्द आठवले. त्यानं गाडीचा वेग वाढवल्यान. अचानक एका वळणावर त्याका समोर रस्त्याच्या मधोमधत स्वतःचाच मृतदेह पडलेलो दिसलो. रक्ताच्या थारोळ्यात समीर त्याच्याकडे बघून हात हलवत होतो. या सगळं भयंकर बघून समीरचा तर मानसिक संतुलनच बिघडाक लागला. विहीर आता फक्त 100 मीटर अंतरावर होती. तितक्यातच बुलेटच्या हँडलवर त्या मुंजाचे दंडकार हात पडले आणि समीराक विचारूक लागलो, खय चाललंस? मी तर तुझ्या सोबतच आहे. तोपर्यंत बुलेट विहिरीच्या काठाजवळ पोहोचली. समीरने गाडी थांबवल्यान. समोरची काळोखी विहीर समीरची वाटत बघत उभी होती. मुंजा आता समीरच्या खांद्यावर बसलो होतो.
आणि त्याचा वजन एखाद्या मोठ्या दगडासारखा वाढत होता. आता उडी मार, आपण दोघे मिळान थयच खेळाया, असा बोलान मुंजन त्याच्या गळ्यात नखा लावल्यान समीरने खिशातल्या त्या मंत्रमुग्ध अक्षता बाहेर काढल्या आणि विहिरीत टाकूक सुरुवात केल्या. पण त्याच वेळी त्याका मागून एक जोरात धक्को बसलो. तो विहिरीच्या काठावरच घसारलो. त्याचा एक पाय हवेत होतो. त्यानं खाली बघितल्या तर विहिरीच्या तळातून हजारो हाडा वर येत होती आणि त्याका ओढण्यासाठी तयार होती. मुंजा हवेत तरंगत त्याच्या डोळ्यासमोर इलो. त्याचा चेहरो आता पूर्णपणे सडलेलो होतो. वेळ संपली या समीर, मुंजान झडप घातल्या. समीर आपलो विहिरीच्या काठावर लटकत होतो. मुंजाची नखा त्याच्या गळ्यात रुतत होती. विहिरीच्या खोल अंधारातून शेकडो किंचाळ्या ऐकू येत होत्या. मुंजान आपलं जबडं उघडल्या आणि समीरच्या चेहऱ्यासमोर आणल्या. त्यातून सोडलेल्या माणसाचा उग्र वास येत होतो. समीर दादा, तुका वाटला त्या अक्षत्यांनी तू मका हरवतलास? ही वीर माझा राजा. मुंजा अकराळ विक्राळ हसत बोराडलो. पण समीरान हार मानल्या नाही. भगतजींनी त्याका अक्षतांसोबतच एक तांब्याची सुरी दिल्याने ज्यावर काही मंत्र कोरलेले होते. समीरान आपलो उजवा हात खिशात घातल्या आणि ती सुरी घट्ट पकडल्या. माका मुक्त होऊचा नाही समीर, माका तुका या विहिरीत कैद करूचा, असा म्हणत मुंजन समीराक विहिरीत ढकलण्यासाठी जोर लावल्या. नेमक्या त्याच क्षणी समीरान ती मंत्रमुग्ध सुरी बाहेर काढल्या आणि मुंजाच्या छातीत जीवाच्या आकांतान गुपचूक लागलो. एक भयानक किंचाळी संपूर्ण जंगलात घुमली. मुंजाच्या शरीरातून निळ प्रकाश बाहेर येऊ लागलो. त्याचा शरीर जळाक लागला. नाही, या होऊ शकत नाही. मुंजाचा आवाज हवेतच विरघळाक लागलो. जसा मुंजा जळून खाक झालो तसा समीराक मागून कुणीतरी ओढल्याचा भास झालो. तो विहिरीच्या काठावर सुरक्षितपणे फेकलो गेलो. तो धापा टाकतच होतो. विहिरीच्या आतले ते भयानक आवाज थांबले होते. पाणी पुन्हा एकदा संत झाला. पहाटेची पहिली किरणा झाडांमधून डोकावू लागली. समीरान बघितल्या त्याच्या गळ्यातल्या ताईत काळा पडत होता, पण तो जिवंत होतो. विहिरीच्या काठावर फक्त एक जुनी गंजलेली साखळी पडली. समीर पुन्हा कधी त्या रस्त्यात काय गेलो नाही. त्यानं तो फ्लॅट सुद्धा विकून टाकल्या. पण आज सुद्धा जेव्हा कधी तो रात्रीचा प्रवास करता आणि वाटेत एखाद्या जुना पिंपळाचा झाड लागता, तेव्हा त्याका आपल्या बुलेटच्या आरशात बघूची भीतीच वाटता. कारण त्याका माहिता ही काही आत्मे कधीच मरत नाही. ते फक्त नव्या सावलींची वाट बघत असतात. या मुलाचा अनुभव तुमका कसं वाटलो या माका कमेंट करून सांगा. आणि भयानक अनुभव तुमका आवडलो असतलो, त्यामुळे अजून पण राहुला असाल तर लाईक करून टाका आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्याच असा भयानक अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.